कृषी वार्ता चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा आपल्या इथे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथे स्टार्टरवरती इथे बनवणार आहोत। तर स्टार्टर मित्रांनो इथे आवाज का मारतो हा आपला आजचा विषय आहे। तर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना हे कारण माहिती पण असतील आणि ज्यांना माहिती नसतील त्यांनी हा व्हिडिओ मित्रांनो इथे आवर्जून असा पहा, कारण भरपूर शेतकऱ्यांच्या इथे लक्षात येत नाही आणि स्टार्टर येथे भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आवाज देतो। तर आवाज देण्याची कारणं आपण इथे आता पाहणार आहोत। तर व्हिडिओ इथे पूर्ण पहा। व्हिडिओला पण इथे मित्रांनो लाईक करा आणि जे नवीन सदस्य आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आपले कृषी वार्ता चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीची चांगल्या प्रकारची माहिती मित्रांनो आपण आपल्यासाठी दररोज इथे घेऊन येत असतो। तर चला इथे आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आपण इथे आता आपल्याला मोटर इथे चालू करून दाखवणार आहोत। आपला हा स्टार्टर इथे थोडा आवाज देत आहे। आपण हा आवाज दिलेला पण आपल्याला दाखवणार आहोत आणि आवाज कमी झालेला पण आपण इथे आपल्याला दाखवणार आहोत। तर आपण आता मोटर चालू करणार आहोत। हे पहा, स्टार्टरचा आवाज आपण इथे पाहून घ्या। इथे थोडा आवाज मित्रांनो स्टार्टरचा येत आहे। आपण आता इथे मोटर बंद करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण इथे स्टार्टरचा आवाज पण इथे पाहिलेला आहे। आता आपण इथे फ्यूजा काढून घेणार आहोत, कारण आपल्याला पॉवर सप्लाय चालू आहे आणि जास्त रिस्क घ्यायची गरज नाही। तर पहिले आपण फ्यूजा इथे बाजूला करणार आहोत। तर ह्या फ्यूजा आपण इथे आता काढलेल्या आहेत। आणि मित्रांनो, स्टार्टर आवाज देण्याची अनेक कारणं आहेत। जर डीपीतून आपल्या पॉवर सप्लाय जर येथे कमी जर आलेला असेल तरी पण मोटर हे जे आपलं स्टार्टर आहे ते आवाज देतं, कारण पॉवर सप्लाय कमी असल्यामुळे ते होऊ शकतं। हे कारण इथे आपल्याला सांगता येईल। आणि दुसरं कारण जर आपण इथे सांगायला गेलं तर हे मुख्य मित्रांनो कारण आहे, जे आपला ह्या ज्या पट्ट्या मित्रांनो ह्या असतात, ह्या मुख्यतः हे मेन जे कारण आहे, हे एक मुख्य कारण आहे। हे आपण इथे खोलून आता घेणार आहोत। तर हे आपण इथे खोललेलं आहे। आणि आता ज्या मित्रांनो आपण ज्या ह्या पट्ट्या आहेत त्यांना जर पूर्ण कार्बन आला किंवा ह्या जर खराब झाल्या तर मित्रांनो स्टार्टर इथे आवाज आपला देणार आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो येथे खाली पण येथे पट्ट्या असतात, ह्या पट्ट्या पण मित्रांनो खराब झाल्या तरी पण याच्यावर किंवा कार्बन जर आला तरी पण येथे स्टार्टर आवाज आपला देतो। तर आपण इथे आता काय करणार आहोत की ज्या अशा पद्धतीची ही जी कानस आहे तिच्या सहाय्याने मित्रांनो इथे आपण असं घासून घ्यायचं आहे। ह्या पट्ट्या पण मित्रांनो आपण इथे घासून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण इथे घासून घेऊ शकता किंवा एक एक काढून पण आपण मित्रांनो घासून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण इथे ह्या घासून घेतलेलं आहे। आणि मित्रांनो, जे स्टार्टर आहे आपलं त्याच्या खाली इथं पण आपण थोडं याला घासून घ्यायचं आहे। कॉईलच्या खालची बाजू मित्रांनो ही असते, हिला पण थोडं आपण पूर्ण घासून घेणार आहोत। आणि जो हा आपला स्पंज आहे त्याची पण मित्रांनो ही जी आतील बाजू आहे तिला पण आपण थोडं थोडं इथे घासून घ्यायचं आहे। याला अजून एक पर्याय आपण इथे मित्रांनो करणार आहोत। जर आपल्याकडं जे मोटरसायकलीचं ऑइल असतं किंवा ग्रीस जे असतं त्याचं मित्रांनो आपण येथे थोडं प्रमाणात मित्रांनो एकदम म्हणजे सिंपल प्रमाणात असं बोटाला लावून मित्रांनो हे पहा, थोड्या प्रमाणात मित्रांनो याला ऑइल लावायचं आहे किंवा ग्रीस लावलं तरी चालू शकतं। एकदम सिंपल थोड्या प्रमाणात लावायचं आहे, जास्त लावीत बसायचं नाही। थोड्या प्रमाणात याला ऑइल किंवा ग्रीस लावून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे
बसून घेणार आहोत आणि आपल्याला दाखवणार आहोत की आता आवाज कसा नेमकं स्टार्टरचा झालेला आहे. तर आता आपण स्टार्टर इथे बसवलेला आहे. आता आपण इथे फ्युजा घालणार आहोत. तर आता फ्युजा घातलेल्या आहे आणि आपण आपल्याला इथे माईकच्या साहाय्याने इथे आवाज ऐकणार आहोत. कमी झाला आहे की येत आहे हे पहा. एकदम मित्रांनो आवाज याचा एकदम कमी असा झालेला आहे. पहिला भरपूर असा आवाज येत होता, परंतु आता नकळत नॉर्मलसा आवाज मित्रांनो येथे येत आहे. हे व्होल्टेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु भरपूर असा आवाज पहिल्यात आणि ह्या आवाजामध्ये खूप असा बदल आता झालेला आहे. हे पहा, आपण ऐकू शकता. आता मोटर इथे चालू आहे. हे पहा. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला इथे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत. तर धन्यवाद.